दिपकेंकडून झेडपी शाळांचा पंचनामा सुरूच. झेडपी शाळेत बसवली खासगी शाळेतली मुलं. आता राजीनामा महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांचा. शाळा ठीक करो अभियानाच्या माध्यमातून अभिजित दिपकेंनी झेडपीच्या शाळांचा चांगलाच पंचनामा सुरू केलाय. हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावातून या अभियानाला सुरुवात केल्यानंतर दिपकेंनी आता मराठवाड्यातल्या शाळांची लखतरं वेशीला टांगली आहेत. दिपकेंनी लातूर जिल्ह्यातल्या शाळांची पाहणी केली. कुठं शाळेला छतच नाही तर कुठं शाळेत पिण्यासाठी पाणीच नाही. तर कुठं शौचालयाचीही अवस्था भयानक. सर्वात धक्कादायक म्हणजे दिपकेंच्या भीतीनं काही झेडपी शाळांनी तर चक्क खासगी शाळांमधले विद्यार्थी झेडपीच्या शाळेत आणून बसवले. या विद्यार्थ्यांना विचारल्यानंतर काय झालं ते पहा. सरकारी स्कूल में इतनी चमकती हुई प्लेट कब से मिलने लग गई? तो मुझे बताया गया कि ये प्लेट आज ही लाई गई है क्योंकि इनको पता था विजिट होने वाली है. लेकिन मैं खुश था कि कोई बात नहीं, विजिट की वजह से अच्छी प्लेट तो मिल गई. लेकिन अभी मुझे पता चला ये जो बच्चे हैं वो बच्चे स्कूल के है ही नहीं. लातूरच्या औसा तालुक्यात उजनी आणि चिंचोली काजळी या शाळेची त्यांनी पाहणी केली. शाळेत 2.5 वर्षांपासून पिण्यासाठी पाणीच नाहीये. शौचालयाचीही व्यवस्था नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. सरकारी स्कूल में इतनी चमकती हुई प्लेट कब से मिलने लग गई? तो मुझे बताया गया कि ये प्लेट आज ही लाई गई है क्योंकि इनको पता था विजिट होने वाली है. लेकिन मैं खुश था कि कोई बात नहीं, विजिट की वजह से अच्छी प्लेट तो मिल गई. लेकिन अभी मुझे पता चला ये जो बच्चे हैं वो बच्चे स्कूल के है ही नहीं. वो बच्चे दूसरे स्कूल से लाए गए और उनको यहाँ पर पिछले 1 घंटे से बिठाकर खाना खिलाया जा रहा है. सीजेपी कडून सरकारी शाळांचं सोशल ऑडिट सुरू आहे. केंद्रात धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यात शिक्षण मंत्री दादा भुसे सीजेपीच्या निशाण्यावर आहेत. शाळा सुधारता येत नसतील तर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दिपकेंनी केली आहे. ते पत्र कळतायत, मुलांना बसायला बेंच नाहीये. तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? यांनी शिक्षण मंत्री पदावर राहिला पाहिजे की नाही दादा भुसे? शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे. अजिबात नाही. राजीनामा दिला पाहिजे. दिलाच पाहिजे, कारण शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे. आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा. त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या. यापूर्वीच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी पेपर फुटीवरून शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधलाय. तर दुसरीकडे बोगस शालार्थ आयडी प्रकरणावरून नागपूर, नाशिक, जळगावमध्ये अटक सत्र सुरू आहे. शासनाच्या तिजोरीतून कोट्यावधींची लूट झाली आहे. आता सरकारी शाळांमधील भीषण वास्तव सीजेपीनं समोर आणल्यानं शिक्षण विभागाचा भ्रष्ट कारभार अधोरेखित झालाय. त्यामुळे दादा भुसेंच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आक्रमक भूमिका घेणार का याकडेही लक्ष लागून राहिलंय. संदीप भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर.